हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का नेहमीचा स्वयंपाक करताना आपण वेळ वाचवायचा आहे. अगदी कमी मेहनत घ्यायची आहे, लाईट बिल गॅस सगळं वाचवायचं आहे. शिवाय हे सगळं वाचून आपण उत्कृष्ट स्वयंपाकही अगदी रुचकर बनवायचा आहे. तर त्या कोणत्या आयडिया आहेत त्या बघूया. आमरस काढताना आपल्याला नेहमी मिक्सरची गरज लागते. अगदी बारीक छान आमरस होतो, पण मिक्सर न वापरता आपण आमरस काढायचा आहे. शिवाय अगदी छान मस्त होतो. आणि कुठल्या पद्धतीने ते बघूया. इथे मी 6 आंबे घेतलेले आहेत आणि ते पाण्यात घालून ठेवलेले. थोडंसं मीठ टाकायचं आहे. आंबे खूप पिकले असतील तर अगदी 20 मिनिटं बस होतात पाण्यात टाकल्यानंतर. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे. तर हे ना आमच्या घरचे ऑर्गॅनिक आंबे आहेत. तर ज्या आंब्यांना डाग वगैरे असतात ते लोक घेत नाही, पण खरे ऑर्गॅनिक आंबे असतात ना त्यांना डाग असतात आणि आतून खूप चांगले निघतात, अजिबात खराब नसतात. तर हे आमच्या फार्मचे आंबे आहेत. गेली 9 वर्ष आम्ही आंबे विकतो आहे. तर आता आपण बघूया आमरस कसा काढायचा तो. तर इथे मी चाळणी घेतलेली आहे, मिक्सरशिवाय आपण काढायचं आहे. तर ह्या चाळणीत ना काही नाही, सालं काढून टाकायची आहे. सालांना पण काही राहत नाही. आणि मला खात्री आहे का या म्हणजे आंबा आतून खराब नाही, तर त्याच्यामुळे सालं काढल्यानंतर आपण या चाळणीत आपण हा सोललेला आंबा असा घासायचा आहे आणि छानपैकी रस निघतो. आता मी तुम्हाला दाखवतेच. तर या प्रकारे तुम्ही अगदी खाली बसा आणि खाली फडकं ठेवा पातेल्याच्या आणि तसं करा. हे फक्त दाखवण्यासाठी मी वरती घेतलेलं आहे. आणि अगदी काही सेकंदात हा एका आंब्याचा रस निघून जातो. म्हणजे अगदी 30 सेकंदाचा विचार करा एका आंब्याला. म्हणजे 6 आंब्यांना अगदी किती कमी वेळात 3-4 मिनिटातच माझं होऊन जाणार आहे. तर झालेले आहे बघा. आणि बाठ्याला काहीच रस राहिलेला नाही. आता मी हे गाईला टाकणार आहे नंतर. तर तुम्ही हे नंतर वापरू शकता कशासाठी पण. आता रस पहा किती छान झालेला आहे. तर ही रसची आयडिया आपण अगदी मिक्सर शिवाय आणि इलेक्ट्रिसिटी शिवाय वापरू शकतो. आणि रससुद्धा खूप सुंदर होतो. तुम्हाला साखर टाकायची तर साखर टाकून सुद्धा खाऊ शकतात, पण हे आंबे खूप गोड आहे, साखर टाकायची गरज नाही. सकाळचा झटपट नाश्ता हवा असेल किंवा संध्याकाळचं मुलांना काही खायचं असेल तर मुलांच्या आवडीचं पास्ता जर आपण केला तर तो मुलांना खूप आवडतो. तर आपल्याला 20 मिनिटं लागतात पास्ता बनवायला, पण आपण जर व्यवस्थित कुकर वापरला तर 10 मिनिटातच होतो. पहा इथे मी पास्त्याची तयारी केलेली आहे. कांदा वगैरे परतून घेतलेला आहे, मसाले टाकलेले आहेत. तुम्हाला बटर घ्यायचं तर नुसतं बटर घ्या, थोडं तेलसुद्धा घेतलं तरी चालेल. आणि छान असं परतून घ्यायचं आहे. लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि इथे मी भाज्या काही टाकलेल्या आहेत. ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या टाकायच्या. पास्ता सॉस असेल तर तो टाका, नाही तर मग टोमॅटो सॉस टाकला तरी चालेल. खूप दिवसापासून मी नवीन कुकर घ्यायचं ठरवलेलं. तर इथे पहा हा प्रेशर पॅन मी घेतलेला आहे. 3.5 लिटरचा इंडस व्हॅलीचा आहे. डेली यूजला आम्हाला पाहिजे होता. मुलगी आता मोठी झाली त्याच्यामुळे थोडं जेवण आम्ही जास्त बनवतो. तर पहा आता हा कुकर आम्हाला तिघांना आणि अजून कोण एक्स्ट्रा एखाद दुसरा माणूस आला तरी छान होऊन जातो. चांगलं मिक्स केल्यावर ओरिगानो टाकायचं आहे, जेवढं पाहिजे तेवढं. आणि चिली फ्लेक्स असेल तर ते सुद्धा टाकू शकता तुम्ही. मी घरातले साधे मसाले टाकलेले आहेत. सगळं ॲड केल्यावर ना पाणी जेवढं आपण मॅकरोनी घेतलेलं आहे तेवढंच वाटी पाणी टाकायचं आहे. म्हणजे अगदी त्या बरोबर होतं, घट्ट पण होत नाही आणि असं खूप पाणी पचपचित पण होत नाही. कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या करायच्या. इंडस व्हॅलीचा ट्रिपला आहे स्टेनलेस स्टील प्रेशर पॅन तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही विचार करा. डेली यूजला खूप चांगला आहे. बिग बॉडी आहे आणि ट्रिपला आहे, त्याच्यामुळे काय होतं इव्हनली हीट सगळीकडे पसरते आणि लवकर जेवण शिजतं आणि गॅसचं सेव्हिंग सुद्धा होतं. एक्स्ट्रा 12% डिस्काउंटसाठी तुम्ही माझा कुपन कोड वापरा, JOSHI12. गॅस्केटसुद्धा छान आहे याचा आणि सेफ्टी लीड आहे एकदम. अजून एक होल आहे बघा, एक्स्ट्रा सेफ्टी याच्यामुळे मिळते. इंडक्शन गॅससाठी वापरू शकता आणि ISI सर्टिफाईड आहे. आतलं पहा अखंड आहे, त्याच्या कुठेही असं जोड नाही आहे. आणि लीड तर खूपच छान आहे याचं, मला खूप आवडलं. प्रेशर लॉक सेफ्टी लीड आहे, त्याच्यामुळे ना स्फोट वगैरे होण्याची भीती नाही वाटत. मी नेहमीचा वरण भात सुद्धा याच्यातच आता करायला लागले, त्याच्यामुळे वेळ सुद्धा वाचतो. इंडस व्हॅलीचे अजून कोणकोणते कुकवेअर्स आहेत ते याच्याबरोबर आपल्याला एक छोटंसं पॅम्पलेट मिळतं. शिवाय ना युजर मॅन्युअल सुद्धा आहे त्याच्याबरोबर. मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. थोड्या वेळ थांबायचं, अगदी शिट्टी पडेपर्यंत पूर्ण थांबायचं. त्याच्या आधी उघडायचं नाही आहे, उघडणारच नाही त्याच्या आधी. तर पहा झालेलं आहे. त्याच्यानंतर ना किसलेलं चीज टाकलेलं आहे मी आणि छान मिक्स करून घ्यायचं. एवढं चविष्ट हे मॅकरोनी होतं ना. आणि मुलांना खूप भूक लागली असेल तर अगदी खूप वेळ 20 मिनिटाची अगदी 10 मिनिटातच हा मॅकरोनी पास्ता होऊन जातो आणि खूपच अगदी छान चवीला लागतो. त्याचबरोबर इतर पदार्थ जसे मी आता लापसी आहे ती या प्रेशर पॅनमध्येच केली, तर याला पण खूप वेळ जातो शिजायला. पण या प्रेशर पॅनमध्ये अगदी 8 मिनिटातच लापसी झालेली आहे आणि छान शिजलेली आहे. दाणा आणि दाणा मोकळा झालेला आहे.
आपल्याला ना फास्ट कुकिंगसाठी एक आयडिया वापरायची आहे. फोडण्यात येताना आपली घाई होते, तर ती घाई होऊ नये म्हणून आपण काय करायचं ते बघूया. तर इथे लाल तिखट मी घेतलेला आहे. एका बरणीत 6 ते 7 चमचे आहे. त्याच्यात आता मी हा काळा मसाला टाकते आहे, म्हणजे गोडा मसाला आहे आमचा, तर तो त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे मसाले मिक्स करू शकतात. त्याच्यात ही धणेपूड टाकलेली आहे, त्याच्यानंतर जिरेपूड टाकलेली आहे. जसा आपला अंदाज असतो ना फोडणी देते वेळेस आणि भाजीत टाकते वेळेस, तसे मसाले घ्यायचेत. आणि हळद टाकायची आहे योग्य प्रमाणात. तर हळदसुद्धा टाकलेली. जेवढे मसाले तुम्हाला ॲड करायचे तेवढे करू शकतात. आणि हिंग थोडा त्याच्यात मिसळून ठेवायचा. आता हा मसाला आपला नेहमीच्या भाजीसाठी किंवा जे आपले भाताचे प्रकार असतात त्याच्यासाठी तयार झालेला आहे. एक आपण मसाले सर्वसाधारण कॉमन टाकतो, तर ते कॉमन मसाले सगळे एकत्र करून ठेवले ना काय त्यावेळी घाई नाही होत. महिनाभराचं बनवून ठेवलं तरी चालतं. आता पहा मी फोडणी देत आहे, तर त्याच्यात डायरेक्ट मी हे मसाले ॲड केले तर माझी घाई नाही होणार. प्रत्येक बरणी किंवा मसाल्याचा डबा उघडून प्रत्येक वेळी चमच्याने घ्या आणि टाका. एकदा टाकलं का आपला वेळ वाचतो आणि काम पटकन होऊन जातं. शिवाय फोडणी करपत नाही, पटकन होऊन जातं. तर अगदी आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर ही आयडिया वापरायला काहीच हरकत नाही. तर पटकन हे बघा माझं काम होऊन गेलेलं आहे फोडणीचं. खूप वेळा काही गृहिणींना पहाटे उठून टिफिन करायचा असतो, डबा द्यायचा असतो मुलाला, नवऱ्याला, तर त्यावेळी ही आयडिया खूप सोयीची ठरते. शिवाय ज्या नोकरी करणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा ही आयडिया खूप मोलाची ठरणार आहे. कारण त्यांची पण सकाळची घाई असते किंवा कामावरून आल्यावर स्वयंपाक करणं खूप कठीण जातं, म्हणजे त्रासाचं असतं ते नोकरी करतात त्या महिलांसाठी. त्यांच्यासाठी ही आयडिया खूप चांगली आहे. आपल्यापैकी बरेच जण कॉफी लवर असतात, तर अशा वेळी आपल्याला पटकन कधीतरी कॉफी पिण्याची तलप आली तर आपण काय करायचं आहे ते बघायचं आहे. तर काहींना कोल्ड कॉफी हवी असते, काहींना हॉट कॉफी हवी असते. त्याच्यासाठी आपण डालगोना बनवून ठेवायचं आहे. तर हे ना आपण 1 महिन्यापर्यंत प्रिझर्व करू शकतो. फक्त कसं बनवायचं ते प्रमाण बघूया. तर 3 चमचे मी मोठे चमचे कॉफी घेतलेली आहे. त्याच्यात आता 3 चमचे जर कॉफी आहे तर 9 चमचे साखर घ्यायचे. पण मी 1 चमचा कमी घेतलेला आहे, जास्त गोड नको म्हणून. ज्यांना गोड पिण्याची आवड असेल त्यांनी अगदी 9 चमचे घेतले तरी चालेल. तर 7 किंवा 8 चमचे घेतले तरी चालेल ज्यांना अगदी कमी गोड हवं असेल. आणि त्याच्यात 4-5 चमचे गरम पाणी टाकायचं आहे. आता हे आपलं मिक्सचर तयार आहे. 1:3 या प्रमाणात आपण कॉफी आणि साखर घेतलेली आणि 4-5 चमचे आपण पाणी घेतलेलं, गरम पाणी. आता कॉफी पावडरने आपण असं हे मिक्स करायचं. कुठलंही घ्या तुम्ही, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते. तर याच्यात पण माझं हे सेल्वरचं आहे. तर पहा लगेच अगदी तयार होते आहे. छान, अगदी काही सेकंदात हे तयार होतं. आता हे मिश्रण आपण ना तयार करून ठेवायचं. तुम्हाला किती थिक हवं आहे तेवढं तुम्ही फ्रॉदिंग करून घेऊ शकता. पहा झालेलं आहे. मला एवढी कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणून मी तेवढी करून ठेवलेली आहे. आता हे तुम्ही ना फ्रीजमध्ये ठेवा. आता जे मी ठेवते ते माझं फ्रीज आहे. गेल्या वेळी खूप जणांचं असं हे झालं का ते माझं फ्रीजर आहे, पण माझा तो फ्रीजचाच एक कप्पा आहे. आता मी इथे कोल्ड कॉफी करते, तर जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही आता कॉफी करू शकता. तर मी फ्रीजमधून काढलेली आहे आणि आपल्याला जेवढं प्रमाण हवं, आता साधारण दीड चमचा मी घेतलेला आहे ग्लासमध्ये कोल्ड कॉफीसाठी. आणि आता परत एकदा फ्रॉदिंग करून घ्यायचं आहे आणि छान अशी कॉफीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. तर कॉफी लवर असतील त्यांनी ही नक्की आयडिया करा. महिन्याभरापर्यंत हे मिश्रण टिकतं. स्वयंपाक करताना ना भाज्या आपल्याला बारीक चिरलेल्या हव्या असतात. शिवाय ना कांदा पण डोळ्याला झोंबलेला चालत नाही. खूप त्रास होतो आपल्याला स्वयंपाक करताना. आणि आता शिवाय गरमीचे दिवस असले ना का एवढा प्रॉब्लेम होतो. तर असं एक ना चॉपर पाहिजे का जे लाईट शिवाय पण चालतं आणि अगदी आपल्याला कमी क्वांटिटीत भाज्या चिरून हव्या असतील तर हे चॉपर खूप महत्त्वाचं आहे. पहिले असं धाग्याचं असायचं का ती दोरी ओढली का व्हायचं, पण आता मी हे सध्या डीमार्टमधून आणलेलं आहे आणि खूप फायद्याचं आहे. पटकन भाजी चिरून होते, कांदा चिरून होतो, तर त्याच्यासाठी फायद्याचं आहे. तर हे डीमार्टमध्ये मला 200 रुपयाला म्हणजे 199ला मिळालेलं आहे. त्याच्यात छानपैकी ब्लेड्स आहेत आणि हे पहा असं प्रेस केलं ना का अगदी पटकन चिरून होतं, चॉपिंग होऊन जाते कुठलीही भाजी. त्याचा बाऊल अगदी लहान आहे त्याच्यामुळे अगदी कमी क्वांटिटीतलं पण जे भाजी वगैरे असेल ते बारीक होऊन जातं. तर पहा मला आता कोशिंबीर करायची, तर पटकन याच्यात टाकली तर कोशिंबिरीसाठी जे लागणारं साहित्य आहे ते अगदी बारीक चिरून झालेलं आहे काही सेकंदात. अशा प्रकारे या चॉपरचा खूप उपयोग होतो. लाईटची पण गरज नसते याला. या व्हिडिओच्या वेळी तब्येत खूप खराब झालेली तरी पण व्हिडिओ बनवला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.